नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी असा एक नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे. त्यासाठी इथे आपण पीठ मळून घ्यायचे. हे पीठ आपलं गव्हाचं आहे. त्यात थोडंसं मीठ घालूया आणि आता पाणी थोडं पाणी घालून आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी मळून घ्यायची. हे बघा, आपण जशी चपातीला छान अशी मऊसर कणिक मळतो तशी मळून घ्यायची. यात थोडंसं तेल घालूया. आता ही बघा, आपली कणिक मळून झालेली आहे. ही 10 मिनिटं आपण अशीच रेस्ट करायला ठेवायची आहे. तोपर्यंत आपण एक स्टफिंग बनवून घेऊया. आता इथे पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घ्यायचं आहे. या तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता. यात घालूया मिरची बारीक चिरून. त्यात एक कांदा चिरून घालायचा. कांदा थोडासा मऊ करायचा आहे. आता कांदा थोडासा मऊ झालेला आहे. त्यात घालायचं आहे गाजर बारीक चिरून. यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा मुलं एरवी जे खात नसतील त्या भाज्या तुम्ही आणि ॲड करू शकता. आपल्याला आता ह्या भाज्या चांगल्या शिजवायच्या नाही आहेत. या थोड्या क्रंचीच राहिल्या पाहिजेत. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि परतून घ्यायच्या. या फक्त परतायच्या यासाठी की त्यातलं जे पाणी असतं मॉइश्चर निघून जावं यासाठी आपण हे थोडंसं तेलावर परतून घ्यायचं. यात घालूया शिमला मिरची चिरून. गॅस मोठाच ठेवायचा आहे. यात आता घालूया कॉर्न्स. हे मी बॉईल करून घेतलेले आहे. यात आता चवीपुरतं मीठ घालूया. पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा ओरिगॅनो घालूया. यात 1 चमचा मी माझ्याकडे पास्ता मसाला आहे तो घालतेय. तुमच्याकडे दुसरा कुठलाही मसाला असेल तर घालू शकता. मॅगी मसाला किंवा इतर कोणताही, किंवा नाही घातला तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. गॅस मोठाच ठेवायचा. आता यात आपण घालायचे हे पनीर. हे मी घरी बनवलेलं आहे आणि गाईच्या दुधाचं असल्यामुळे थोडासा पिवळट रंग आहे. पनीर घालूया आणि पनीर सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण पनीर घातल्यावर जास्त परतत बसायचं नाही आहे भाज्या. आणि सगळ्यात शेवटी घालूया कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. आपलं स्टफिंग तयार झालंय. यात अजून एक आयटम ॲड करायचं आहे, पण थोडंसं आधी थंड करून घेऊया. गॅस बंद करूया. यामध्ये तुम्ही आणखी भाज्या कोबी किंवा बीन्स ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा यातलं काही स्किप पण करू शकता. आता हे थोडंसं थंड झालंय. त्यामध्ये आता आपल्याला घालायचे चीज. हा सगळ्यात आवडता इन्ग्रेडियंट आहे मुलांचा. आता हे याच्यामध्ये मिक्स करूया. हे मोझरेला चीज आहे. मी थोडं आधी ते किसून ठेवलं होतं. हे बघा, आपलं स्टफिंग तयार आहे. आपलं पीठ पण झालेलं आहे. 15 मिनिट आता करायला घेऊया आपण. आता ह्या चपातीपेक्षा थोडे लहान गोळे घ्यायचे आहेत आपल्याला, कारण अगदी पातळ चपाती करायची आहे. ह्याची घडीची चपाती करायची नाही आहे. अगदी पातळ अशी चपाती करायची आहे. त्यामुळे चपातीच्या पेक्षा लहान गोळा घ्यायचा. हे बघा, अगदी अशी पातळ चपाती करायची. आता ही बाजूला ठेवते. मी 2-3 चपात्या अशा करून घेते, मग आपण एकदमच भाजूया. आता तवा तापत ठेवलेला आहे. पण चपाती भाजून घेऊया. आपल्याला एका बाजूनी चपाती चांगली भाजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी थोडीशी कच्ची ठेवायची. याला आता तेल तूप काही लावायचं नाहीये, नुसतीच भाजून घ्यायची. हे बघा, आपण अजिबात घडी सुद्धा घातलेली नाही तरी सुद्धा चपाती फुगली.
आता हे बघा, ह्या बाजूने ही चांगली भाजली आहे आणि ह्या बाजूने थोडीशी कच्ची आहे, ही अशीच आता काढून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा चपाती अशीच भाजून घेऊया. आता या चपातीचे 2 सारखे भाग करून घ्यायचे बरोबर. हे बघा, आता जी बाजू थोडीशी कच्ची आहे ती खाली ठेवायची आणि भाजलेली वर घ्यायची. आता आपण जे स्टफिंग बनवलंय ते त्यामध्ये भरायचंय. आता आधी एक घेऊया भाग, अगदी कडेपर्यंत नाही आणायचं, नाहीतर मग ते सगळं बाहेर येतं. आता हे असं दुमडायचंय. हे नंतर पुढे येतच जेव्हा आपण ते तव्यावर आता फ्राय म्हणजे बटरवर आपण थोडंसं क्रिस्पी करायचे. हे बघा, हे असे ट्रायंगल करून घ्यायचे आहेत. हे आधी आपण करून घेऊया. आता आपण परत गॅसकडे वळूया. याला आपण थोडंसं बटर लावून घ्यायचं. हे आपण जे ट्रायंगल्स केलेले आहेत व्यवस्थित असे हे करून घ्यायचे आणि जी बाजू उघडी आहे तिथून आपण खाली ठेवायचे तव्यावर. गॅस बारीक ठेवायचा कारण आपल्याला एक क्रिस्पी करायचे. याला वरून सुद्धा बटर लावूया. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान असे क्रिस्पी करायचे. मस्त. आता दुसऱ्या साईडने सुद्धा हे छान असे क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा, आपला नाश्ता तयार आहे. याला तुम्ही काय नाव द्याल मला सांगा, मला कमेंटमध्ये सांगा. मी ह्याला पिझ्झा समोसा म्हणेन, कारण सगळं पिझ्झाचं जे स्टफिंग जे आहे ते सगळं पिझ्झाचं आहे आणि आपण समोस्याचा आकार दिलाय म्हणून समोसा. वाव, व्हेरी टेस्टी. तुम्ही नक्की करून बघा. याला कुठल्याही सॉसची किंवा चटणीची गरज नाही आहे. हे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.